गगन भरारी लिमिटलेस क्रिकेट गप्पामध्ये आपले स्वागत आहे। सईद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 जी IPL पूर्वीची संघांसाठी लिटमस टेस्ट असते ती या ठिकाणी पार पडली आहे। T20 प्रकारामध्ये सईद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 खेळवली गेली। सईद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 चा फायनल सामना काल मुंबई आणि मध्य प्रदेश संघांदरम्यान पार पडला। मध्य प्रदेशने मुंबई समोर 174 धावांचं आव्हान ठेवलं होतं। मध्य प्रदेशकडून रजत पाटीदारने 6 चौकार आणि 6 षटकार लगावत 40 चेंडूत 81 धावांची खेळी केली। मुंबईचा संघ जेव्हा चेसिंगसाठी उतरला तेव्हा अत्यंत बलाढ्य संघ मुंबईचा या सिरीजमध्ये खेळत होता। मुंबईकडून अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ ओपनर्स होते। नंबर 3 वरती श्रेयस अय्यर जो कॅप्टन आहे मुंबई संघाचा। नंबर 4 वर सूर्यकुमार यादव जो भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय T20 संघाचा कॅप्टन आहे। नंबर 5 वरती शिवम दुबे, नंबर 6 सूर्यांश शेंडगे। दणदणीत टॉप ऑर्डर मुंबईची या ठिकाणी होती। मुंबईने आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ या ठिकाणी केला। मुंबईकडून अजिंक्य रहाणेने 37 धावा, सूर्यकुमार यादव 48 धावा आणि सूर्यांशने 15 चेंडूत 36 धावा करत मुंबईला हा सामना जिंकून दिला। 2024 सईद मुश्ताक अली ट्रॉफीचा विनर ठरलाय मुंबईचा संघ। या सईद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये हायेस्ट रन गेटर अजिंक्य रहाणे ज्याने 469 धावा या पूर्ण सिरीज मध्ये लगावल्यात। हायेस्ट विकेट टेकर ठरलाय जगजीत सिंग, पंजाब कडून खेळतो, ज्याने 18 विकेट्स या सईद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये घेतल्या आहेत। IPL पूर्वी एक चांगली प्रॅक्टिस म्हणून सईद मुश्ताक अली ट्रॉफीकडे बघितलं जातं। या सिरीज मध्ये अनेक प्लेयर्सने आपल्या रेप्युटेशन प्रमाणे सुंदर खेळ केला आणि IPL पूर्वी आपली उपयुक्तता आपल्या सर्व संघांसाठी सिद्ध केली। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व सबस्क्राइब करा। थँक्यू।